नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. SS कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत चिंच गुळाची आंबट गोड आमटी ही रेसिपी. तर त्याच्यासाठी आपण अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे, 2 ते 3 वेळा छान स्वच्छ धुवून घेतली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालून कुकरला लावून घेऊया. तर आपण अर्धा कप घेते तर डबल पाणी घालायचं नेहमी. तर आपण ह्याच्यामध्ये 1 कप पाणी घालतोय. तर आता आपण अर्धा कप डाळ घेतलेली तुरीची आणि त्याच्यामध्ये 1 कप पाणी घातलं आपण. जर तुम्ही कप नसेल तुमच्याकडे आणि वाटीनं घेतलं तर काय करायचं की वाटी जेवढी आहे त्याच्यात डबल पाणी घालायचं. म्हणजे 1 वाटी डाळ घेतली तर 2 वाटी तुम्ही त्याच्यामध्ये पाणी घालायचं, म्हणजे कशी डाळ अगदी परफेक्ट शिजली जाते. आणि आता ह्याच्यात आपण शिजताना चिमूटभर हळद घालूया, म्हणजे रंग छान येतो आमटीला पण. आणि थोडासा हिंग घालूया, 1 पिंच. आणि तेल घालूया थोडंसं, 1 चमचा तेल घातलं तरी चालेल त्याच्यामध्ये. आणि आता हे आपण कुकरला लावून घेऊया. याच्या 2 शिट्ट्या आणि 2 ते 3 मिनिटं आपण बारीक गॅसवरती ते शिजवून घेऊया. डाळ आपली शिजलेली आहे, 2 शिट्ट्या आणि आपण 2 ते 3 मिनिटं बारीक गॅस करून ठेवली होती. तेवढ्यामध्ये ती अगदी छान शिजलेली आहे. जे पाणी आपण खूप घातलं ना की ते शिट्टीतून येतं ना बाहेर, सगळं पिवळं पिवळं पाणी ह्याचं, तर ते येतं. म्हणून जास्त पाणी नाही घालायचं. जेवढी आपल्याला शिजायला हवी आहे डाळ तेवढंच पाणी घालायचं. आता हे थोडंसं आपण असं घोटून घेऊया आणि आमटी फोडणीला घालूया. तर आता आपण आमटीला फोडणी घालून घेऊया. कारण अगदी झटपट होणारी आमटी आहे ही. तर त्याच्यासाठी आपण 2 टेबलस्पून तेल घालतोय. तेल आणि आवडीनुसार आहे, एखादा टेबलस्पून घातला तरीही चालेल, कारण ह्या आमटीला कट वगैरे काही नसतो. चिंचगुळाच्या आमटीमध्ये मेथीचे दाणे जर टाकले तर त्याला एकदम आमटीला मस्त टेस्ट येते. आणि आमटी हा विषय सगळ्यांचा आवडत असतो. म्हणजे मला असं वाटतं प्रत्येक घरामध्ये आमटी हा प्रकार इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं केला जातो. आणि थंडीच्या दिवसात म्हणा किंवा ह्याच्या दिवसात म्हणा, वरण भात आणि आमटी हा मेनू एकदम खूप सुंदर असतो आणि अतिशय चविष्ट असतो. त्यामुळे आमटी हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय असतो आणि त्याच्यात व्हेरिएशन भरपूर प्रकारची आमटी करता येतात. तेल तापलंय, आपण त्याच्यामध्ये आता अर्धा चमचा आपण मोहरी घालूया. मोहरी बरोबरच मेथ्या ज्या आहेत, आपण चिमूटभर मेथ्या घालूया त्याच्यामध्ये. थोडासा हिंग, 2 चिमूट. कढीपत्त्याची पानं घालूया आणि पाव चमचा लसूण वगैरे काही नाही आपण घालत आहे, अगदी पाव चमचा हळद घालूया रंगासाठी. आणि लगेच आपण त्याच्यामध्ये शिजवलेले जे काही वरण आहे ते घालणार आहे. म्हणजे आपण फोडणीमध्ये बाकीचं काही साहित्य घालत नाहीये. फोडणी अगदी छान बसले, म्हणजे पूर्ण त्याचा वरती आलं, म्हणजे डाळ वगैरे इतकं छान परफेक्ट. आणि आता त्याच्यामध्ये लगेच पाणी घालूया आपण. 3 कप आपण पाणी घालतोय. हे 1 कपाचं मेजरमेंट आहे. ज्यामध्ये आपण डाळ शिजवली होती त्याच्यातच आपण 3 कप पाणी घालूया. आणि आता हे पाणी सगळं आपण त्याच्यामध्ये थोडीसं डाळ घोटत घोटत घालायचं पाणी. आणि ही आपण भरपूर, म्हणजे बारीक गॅसवर जितकी आमटी आपली उकळली जाईल ना तितकी जास्त चविष्ट होते. त्यामुळे ह्याच्यामध्ये आत्ता पाण्याचं प्रमाण तुम्हाला जास्त दिसेल, पण नंतर जेव्हा ती उकळणार आहे आपण आमटी, तेव्हा ती एकदम परफेक्ट होणार आहे. आता त्याच्यामध्ये आपण बाकीचं सगळं साहित्य घालून घेऊया. मीठ आहे 1 चमचा. 2 चमचे लाल तिखट. 1.5 चमचा गोडा मसाला. इथे आपण कांदा लसूण मसाला वगैरे वापरत नाहीये. लाल तिखट फक्त, म्हणजे पूड जी असते ना ती घातली आपण. कारण चिंच म्हणलं की, चिंच गुळ म्हणलं की गोडा मसाला आला.
तर आपण चिंचेचं 2 बुटुक घालूया त्याच्यामध्ये आणि उकळी आल्यानंतर आमटीला हे चिंच जी आहे ही काढून घ्यायची. कारण काय होतं, जर चिंच भरपूर प्रमाणात उकळली गेली आणि जर ती त्याच्यातच तशीच राहिली तर आमटी जास्तीत जास्त आंबट व्हायला लागते. तर त्यामुळे आपण आत्ता घालूया आणि एक उकळी आल्यानंतर ही चिंच काढून घेऊया. किंवा आपण ते चिंचेचा कोळ काढून पण एखादा तरी पण टेबलस्पून घालू घालू शकतो. शकतो. आणि चिंच म्हणलं की गूळ आला, तर आता आपण ह्याच्यामध्ये 2 टेबलस्पून गूळ घालूया. आणि बारीक गॅसवर आपण हिला 2 ते 3 मिनिटं आत्ता उकळून घेऊया. आपण आमटीला 2 ते 3 मिनिटं झाली, उकळी आली. त्यातले आपण जे म्हटलं होतं चिंचेचं बुटुक ते काढून घ्यायचं आहे. आता ते काढून घेऊया. आणि त्याच्यामध्ये ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया. अगदी याचा घट्टपणा बरोबर अगदी आलेला आहे आता. कारण चिंच आणि गुळामुळं ना आमटी थोडीशी अशी अळून म्हणतो ना तसं थोडंसं दाटसर होते. आवडीप्रमाणे कोथिंबीर आणि खोबरं, म्हणजे ओलं खोबऱ्याशिवाय ही आमटी चिंच गुळाची जी आहे त्याला ओलं खोबरं हे हवंच. म्हणजे त्याशिवाय ती आमटी छान पण दिसत नाही आणि लागत पण नाही. म्हणजे आपण जे म्हणतो ना की आधी आपलं नजर ते बघते पदार्थ की किती छान आहे आणि आपल्याला खायची इच्छा होती, तसं हे आमटीच आहे. तर चिंच गुळाची आणि खोबरं घातलेली, ओलं खोबरं घातलेली आमटी. तर आता आपण ह्याच्यामध्ये जो काही काळा मसाला वापरला आहे किंवा त्याला गोडा मसाला पण म्हणतात किंवा काळा मसाला पण म्हणतात, तर त्याची जी काही लिंक आहे ती आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर त्याच पद्धतीनं आपण हा मसाला आत्ता वापरलेला आहे आणि बऱ्याच प्रकारच्या आमट्या आपण अपलोड केलेल्या आहेत. आणि अजूनही आमटीचे भरपूर प्रकार आम्ही व्हिडिओ करणार आहे त्याचे. तर तुम्हाला पण नक्की बघायला आवडतील का मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आता आमटी आपली छान 5 मिनिटं आपण बारीक गॅसवर उकळून ठेवली होती. छान दाटसर पण झालेली आहे. आणि ह्या आमटीला कट वगैरे काही नसतो किंवा ही चिंच गुळामुळे जे ऍसिडिटी म्हणतो आपण ते सुद्धा कमी होतं हे आमटी खाल्ल्यामुळे. म्हणजे तेलाचं प्रमाण खूप कमी नसतं. आहे. तर आता आमटी उकळून तयार झालेली आहे. आता गॅस बंद करते आणि सर्विंगसाठी तयार आहे. तयार आहे. आणि ही आमटी चिंचगुळाची आमटी सर्व कशी करायची म्हणजे खाण्याची एक पद्धत आहे. फक्त ती सगळ्यांना माहितीच आहे, पण तरीसुद्धा मस्त असा मौसूद गरमागरम भात, त्याच्यावरती छान असं वरण आणि साजूक तुपाची धार आणि लिंबू आणि ही चिंचगुळाची आमटी, असा फक्कड मेनू होतो की अगदी म्हणजे दुसरं खायची काही इच्छाच होत नाही. तर अशा पद्धतीनं सर्व करायची. आणि आज आपण ही रेसिपी बघितली, तर तुम्ही सुद्धा करून बघा आणि आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि आमच्या यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुक या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.